काले नाटवीसी कृपाळू देवासी काले नाटवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो काले नाटवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो बाळा दुधा कोण करीते उत्पत्ती वाढवी श्रीपती सवे रोही फुटती तरुवर उष्ण काळ मासी जीवन तयासी कोण घाली तेने तुझी काय नाही केली चिंता राहे त्यानंता आठवणी तुका म्हणे ज्याचे नाव विश्वंभर त्याचे निरंतर ध्यान करी काळे नाटवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादानी कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरु दास तुका अतुलित बलधामं हेम शैलापदेहं धनुजवन कुशालं ज्ञातिनामाग्रगण्यं सकल गुण निधानं वानरानामधीशं रघुपति प्रिय भक्तं वातजातं नमामि आता हृदय हे आपुले चौफाळनिया भुले वरी बैसवू पावले श्री गुरूंची आदिनाथेन मचिंद्रेण च गोरक्षः गोरक्षेण गहिनी च निवृत्तिश्च गहिनीना निवृत्तिनोपदिष्टश्च ज्ञानदेवो दयानिधिः ज्ञानदेवेन श्रीजोग एतेभ्यो गुरुभ्यो नमः विठ्ठल विठ्ठल काळे नाटवीसी कृपाळू देवासी पोषितो जगासी एकला तो काळे नाटवीसी कृपाळू देवासी थोडा पाच द्या पोषितो जगासी एकला तो साधारणतः देवाचे 10 अवतार सांगितले. मत्स्यः कूर्मो वराहश्च नरसिंहोऽथ वामनः रामो रामश्च कृष्णश्च बुद्धः कल्की च ते 10. भागवतामध्ये तसे 24 अवतार सांगितले, पण मुख्य आपले 10 अवतार जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये सुरुवात मत्स्य देवाचा मत्स्य अवतार, कूर्मो कासवाचा अवतार, वराहश्च वराह अवतार. वराह कळतं ना, कीर्तन झाल्यावर चला माझ्याकडे. वराहश्च नरसिंह अवतार, वामनः वामन अवतार, रामो परशुराम अवतार, रामश्च भगवान रामचंद्र प्रभू. किती झाले? रामाचा कितवा आला? 7वा आला. रामो रामश्च कृष्णश्च, कृष्णाचा कितवा आला? 8वा. बुद्ध कितवा आले? 9वा. कल्की च ते 10 आणि कल्की अवतार कितवा आला? कल्की अवतार अजून झालाय का नाही माहित नाही, पण काय काय महाराज लोक म्हणतात मीच आहे म्हणतात. बरोबर, तुम्ही कलकी अवतार नाही, कलंकी आहे. कलंकी अवतार.
भगवान रामचंद्र प्रभूंचा या 10 अवतारांमधला अवतार कितवा आहे? 7वा. माझ्या नशिबानं कीर्तन बी 7व्याच नंबरचं आहे आपलं. 7व्या नंबरला कीर्तन आलं 7व्या. आणि 7 पण बऱ्याच जणांचे, बरोबर आहे ना? हम साथ साथ नहीं. तुम्ही आम्ही खेळी मेळी गदारोळी आनंदे. म्हणून आपण सर्वजण गेल्या 12 वर्षांपासून या भगवान रामचंद्र प्रभूंच्या मंदिरामध्ये सुरू असलेलं हे 13वं वर्ष बरं का. अखंडपणे नाम सप्ताह इथं सुरू झालाय. त्यावेळेस पासून तो आजपर्यंत दर महिन्याची शुद्ध नवमी, जो भगवान रामचंद्र प्रभूंचा अवताराचा दिवस आहे, चैत्र उत्तम हा चैत्र मास, ऋतू वसंताचा दिवस, शुक्ल पक्षी हे नवमी, उभे सुरवरते व्योमी. म्हणून भगवान रामचंद्र प्रभूंचा जो अवताराचा दिवस आहे, देव प्रकटले तो दिवस आहे, त्या नवमीला पकडून पकडून पकडूनच आता 13 वर्ष पूर्ण होत आले. दर महिन्याच्या नवमीला पण कीर्तन सेवा सुरू असते बरं. आणि नाम सप्ताह सुद्धा सुरू झालाय. याचं सगळं श्रेय जातं श्रीराम भजनी मंडळ, श्रीराम मंदिर ट्रस्ट, श्री श्रावणबाळ आश्रम इंदापूर. आणि विशेष करून ह्याला पाठीमागून धक्का देण्याचं काम बाबर सर जरी बसले असले, मात्र धक्का सप्त्याचा जोरात आहे बरं. सरांचं विशेष योगदान आणि लक्ष असतं या सप्ताहावरती. तसंच ज्यांच्यामुळं हा संपूर्ण मंदिर परिसर आपल्याला सुंदर दिसतोय. इंदापुरात कधी या रामाला कोणी ओळखत पण नव्हतं. हा राम खूप कोपऱ्यात होता. इथं काही लोकांना ज्यांना माहिती आहे तीच लोक इथं यायची. पण गेल्या 13 वर्षांपासून आपण सर्व जणांना हा सुद्धा राम माहिती झाला बरं का. आणि या मंदिराचं संपूर्ण जीर्णोद्धाराचं काम कोणी केलं असेल तर ते आमचे बच्चू भाऊ असतील. तसंच आजच्या कीर्तन रूपी सेवेला साथ करण्यासाठी भोसले महाराज असतील, तसंच आमचे नामदास महाराज असतील, छोटे नामदास महाराज बी असतील, तसंच श्रावणबाळ आश्रमातले सर्व ज्यांना कीर्तनामध्ये आनंद घ्यायला, नाचायला, चाल म्हणायला आवडतं असे सगळे आमचे श्रावणबाळ आश्रमातील बाळ गोपाळ. तसंच करडे महाराज उभयता आदित आहेत, आप्पा पण उभयता आहेत, दररोज आहेत. आणि विशेष म्हणजे आपले माने सर असतील. तसंच इकडे सगळे श्रीराम भजनी मंडळामध्ये रोज हरिपाठाला येणाऱ्या सगळ्या मावश्या आमच्या. तसंच इकडे सगळे आमचे घोगरे महाराज असतील, आबा असतील इकडच्या कोपऱ्यात, इकडून सगळेजण. आणि विशेष करून आमचे ओंकार महाराज असतील शिंदे. तसंच ज्यांची गायनाची साथ लाभलेली आहे, ज्यांचा नंबर मी घेतलेला आहे, आमचे हरिभक्त परायण टकले मामा असतील बरं का. मोठं त्यालाच म्हणायचं, मी नेहमी सांगत असतो, मोठं त्यालाच म्हणायचं जी किती बी उंच गेलं तरी खालच्यांना विसरत नाही. टकले मामू रोज 2-2.5 हजारावर आहेत. एका कीर्तनात गायन केलं तर 2-2.5 हजार सहज घेऊन येते. मी तुमचं दूध आमच्यात उगच ठेवलंय का? मी विचारत असतो मध्ये आधी टकले मामूंचं काय चाललंय. पण त्यावेळेस मग असं विचारपूस आमची होती बरं का. तुमची आठवण काढत नाही अशी ना. पण एवढं उंचीचं व्यक्तिमत्व असून सुद्धा दर सप्ताहाला बाबर सरांनी शब्द टाकला की टकले मामू इथं हजर असते.
काय मिळतंय काय नाही, काय देतेत किती देतेत काय बघत नाही. जे असेल ते असेल. आपण रामासाठी येतो. विषय महाराजांचं सुद्धा तेवढंच योगदान आहे बरं. विषय महाराज पण तेव्हापासून नाही. तरंगवाडी गोगळी तरंगवाडीचे एक एक मेंबर आले तरी सगळं गाव आल्यासारखं आहे. तसंच आज आपल्याला नवीनच साथीसाठी लाभलेले हरिभक्त परायण डोईफोडे महाराज असतील आणि तुम्ही सर्वजण, तसंच आमचे हरिभक्त परायण सेम टकले मामून सारखं विनायक महाराजांचं बरं का. यात पप्पू बोराटे लिहिलंय. आता विनायक महाराज करा बरं का. त्यांचं सुद्धा सेम टकले माणूस सारखं आहे. आज एका कीर्तनकाराबरोबर केलं तर किती पण मिळतं. पण इथं दरवर्षीची जी आपली सेवा आहे ती सेवा आपल्याला व्यवस्थितपणे 9 कीर्तनाचा सप्ताह लय कमी ठिकाणी असतो. आणि 9 कीर्तनाचा सप्ताह असल्यावर एकदा गायक वादक त्या सप्ताहात आल्यावर परत कायम येणं लय अवघड असतं. कारण त्याला 10 दिवस काल्याचं कीर्तन धरून 10 कीर्तन, एक राम जन्माचं एक एक्स्ट्रा कीर्तन आहे, 9 कीर्तन राम जन्माचं एक्स्ट्रा, अशी 10 कीर्तन. 7 दिवसाचा सप्ताह असला की 7व्या दिवशी पाकिट घेऊन घरी जाय बरं वाटतं. इथं 10व्या दिवशी मिळायचंय तरी सुद्धा टिकून राहणं. आमचे बप्पू महाराज पण तेवढे विशेष आहे. तसंच बंटी आज धोतर घालून आलाय. त्याला पण दिवाणला मी आळंदीवरनं धोतर मागवलंय. म्हणलं आज घालणार आहे. म्हणलं हा, मग आपल्या फडाचं कीर्तन आम्ही आता मी मला गादीवर बसवायचा विचार चालू आहे. तसेच सगळी आपली पोरं पण आहेत, सगळी वाजवत आहेत ती. शुभम असल, आयुष असल, रुद्रांश कुठे गेला, हा आरतीला बसायला रुद्रांश असल, तसंच आप्पा आणि सर्वजण तुम्ही परिचित अपरिचित सर्वजण. आणि विशेष करून मला कीर्तनाला पहिल्यांदा उभं केलं अण्णांनी. अण्णा पण इथं उपस्थित आहेत माऊली. भगवान रामचंद्र प्रभूंचा आबा आशीर्वाद. आबा म्हणले टाइम थोडा आहे म्हणून मी आपलं सुरू करतो आता. आणि परत आधी पण कुणी आणि नंतर पण कुणी सगळ्यांची नावं घेत बसत नाही. मी इंदापूरचा असल्यामुळे खपून जात. बाहेरचे महाराज नाव घ्यायला लागले की माणसं लगी मीटरवर बघतात किती द्यायचे. आता इथं आपल्याला घेणं का देणं, आपल्याला नावं घ्यायला काय अडचण. म्हणून भगवान प्रभू रामचंद्रांच्या या जन्मोत्सवानिमित्त हा अखंड हरिनाम सप्ताह सुरू आहे. संत महात्म्यांनी आपल्याला देव मिळवून दिला बरं का, मिळवून दिला, नाहीतर आपल्याला मिळत नव्हता. आपली देवाची ओळख फक्त कुणामुळे झाली असेल तर संत महात्म्यांमुळे. महाराज म्हणतात छाती ठोकपणे, आमुचिया भावे तुझं देव पण हे का विसरून राहील असेल. आमच्यामुळे तुला सगळे देव म्हणतायत, हे तू विसरला का. महाराज म्हणतात आम्हासाठी अवतार मत्स्य कुर्मादी शुकर. जेवढे जेवढे देवाचे अवतार झाले महाराज म्हणतात ते सगळे आमच्यासाठी झाले. म्हणून देवाला भाव आला हे फक्त संत महात्म्यांमुळे. का संतांना साधलं, आपल्याला अजून काय तेवढं साधलं नाही. हे आयुष्य मिळणं एकतर दुर्मिळ आहे, त्यात हा नरदेह मिळणं दुर्मिळ आहे. मी फक्त नरदेहावरच थांबणार नाही. कोणतंही शरीर मिळाल्यानंतर भजन होत असेल तर ते शरीर दुर्मिळच आहे, कोणतंही मिळू द्या. महाराज तर मोठ्या उत्साहानं नाटात सांगतात, मला येईल तो जन्म
महाराज जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, मनुष्य जन्मच मला पाहिजे असं मी तुला गाठ नाही घालत. मना येईल तो जन्म देईल, मनाला येईल त्या जन्माला घाल, याच कुळात जन्माला घाल म्हणून मी तुला 8 तास करीत. भलते कुळी भलते ठाई ते मी साकडे घालीत नाही, फक्त कुठंही तू पाठवलं मला, कुठंही जन्माला घातलं, फक्त एक गोष्ट मात्र तुला पाळावं लागेल देवा. कोणती? हृदयी उनी तुवा न जावे, तू माझ्या हृदयात कायम असला पाहिजे. संत महात्म्यांना साधलं, तुम्हाला आम्हाला अजून साधलं नाही. तसा नरदेह नाशिवंत आहे, नाशिवंत देह जाणार सगळं, आयुष्य खातो का? देह किती नाशिवंत आहे, आपल्या भाषेत देह किती नाचणार आहे, सडणार आहे, याचे वर्णन आपण वर्ष श्राद्धात करू. आज फक्त आपल्याला चांगला कसा आहे तेवढं बघायचं ना, अभंगाकडे जायचं, कारण त्यानं आपलं कल्याण केलंय ना आपल्याला कीर्तनाला उभं करून. म्हणून देहाचे सुद्धा आपल्यावर उपकार आहेत. म्हणून देह जरी नाशिवंत असेल, महाराजांनी तर लय मोठी लिस्ट दिली नाटात. शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीसी थार, नाही अपवित्र. थार नाही, थार म्हणलं की गाडी दिसते माणसाला. शरीर दुर्गंधीसी थार, थारा, दुर्गंधीला टिकण्याचं ठिकाण कोणतं असेल तर शरीर नाही. अपवित्र शरीर आहे. पुढं शरीर विटाळाचे आळे, आधी वाईट कसं आहे ते सांगतो, परत चांगली प्रमाणे. शरीर विटाळाचे आळे, माया मोह पाश जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. महाराज म्हणतात एवढं नाशिवंत शरीर असताना सुद्धा ज्यानं साधलं त्याला साधलं बरं. आणि हे खूप कमी जणांना साधलं, बाकी सगळं साधतं. कीर्तनाचे पैसे मागून घ्यायचं साधतं, नाही पकवत आवाज कमी करा म्हणलं की गट्टे काढायचं साधतं. असं होतं. बरेच गायक वादक मोठे मोठे माईक थोडा लांब घ्या म्हणलं की राग येतो, की हळूहळू पकवाचे गट्टे काढून साईडला ठेवतो. आता कसा म्हणतोय बघ. पण देवानी मला पण असं बनवलंय, कुठल्या बी स्वरात पकवाद लावा, मी त्या स्वरात गाऊ शकतो. बरे रागदारी नका कळू द्या मला. माझं कौतुक म्हणून तुम्ही नाही टाळ्या वाजू द्या, देवाचं कौतुक. पण त्याला मला असं बनवलंय. गाणं आठवते सारखं म्हणू काय? तारीफ करू क्या उसकी जिसने मुझे बनाया. तुम्ही नाही, मुझे बना, त्यानं मला बनवलं, त्याचं किती कौतुक करावं. म्हणून त्याच्या ऋणातून काही प्रमाणात उतराई होण्यासाठी आपण हे सत्य करत असतो. म्हणून मी सांगत होतो, शरीर जरी नाशवान असलं तरी सुद्धा संत महात्म्यांना ते साधलं. ज्याला साधलं ना त्याचं कल्याण. आता ऐका, शरीर चांगलं कसं आहे महाराज म्हणतात, जरी नाशिवंत असलं तरी चांगलं पण आहे, त्याला वाईट म्हणून चालत नाही. ज्याला किंमत कळली नाही ना तो शरीराच्या नावाने वरडत असतो. कधी कधी त्याला लय त्रास झाला तर आत्महत्येपर्यंत पोचतो. का? तर त्याला किंमतही कळली नाही आणि त्याला या शरीरानं काय साधलं नाही. आता गायक मंडळी गायन करतात, त्यांना या शरीराने साथ दिली म्हणून त्यांना साधलं. वादक मंडळी वाजवतात, त्यांना शरीरानं साथ दिली म्हणून ती साधलं. कीर्तनकार कीर्तन करतात, प्रत्येक जण लोक टाळ्या वाजवते. काय का सांगू दे महाराज, टाळ्या वाजवते का? त्यांना साधलं, या शरीरानं साथ दिली. नृत्य करणारे भजनानंदात नृत्य करतात, गायनाचे एवढे आपुलिया छंदे मनाचे आनंदे आवडीन. याचं कारण एक आहे, त्यांना साधलं. आणि तुम्ही सुद्धा 2-2 तास कीर्तनाला येऊन बसताय. काय काय जण एकदा पारायणाला आले की रात्री
कीर्तन झाल्यावरच प्रसाद घेऊन घरी जातात. असेही काही जण आहेत का साधलं त्यांना. एवढं मोठं मंदिर असून फुल का होत नाही? इथं फुल होत आहे, पण बाकीची बाजू का फुल होत नाही? याचं कारण आहे बाकीच्यांना अजून साधतंय कशात हेच माहित नाही. तुम्हाला आम्हाला कळलं कुठं साधतंय. कारण माणसाचा एक स्वभाव आहे बरं का महाराज, माणसाचं जिथं साधतं तिथं माणूस सारखा जातो. तुमचं आमचं इथं साधतंय म्हणून आपण इथं येतो. आता शरीरानं ज्यांना ज्यांना साधलं हे बघा, महाराज जगद्गुरु तुकोबाराय त्याच अभंगात सांगते, एक एक प्रमाण वगळून मी वाईट कसं आहे ते सांगितलं होतं. आता तेच शरीर एक एक प्रमाण वगळून चांगलं कसं आहे ते आहे. महाराज म्हणतात शरीर उत्तम चांगले शरीरासारखं दुसरं चांगलं जे महाराज म्हणते शरीरासारखं सडकं कोणच नाही, तेच तुकाराम महाराज म्हणतात शरीरासारखं चांगलं कुणीच नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाची घुसले. सुखाला राहण्याचं घर म्हणजे शरीर. शरीर गेल्यानंतर सुख दुःखाची बाधा कुठंच नाही. शरीर आहे म्हणून दुःख होतंय, शरीर आहे म्हणूनच सुख होतंय. सुखाला राहण्याचं ठिकाण, सुखाचं घर कोणतं आहे तर शरीर आहे. शरीरे साध्य होय केले, शरीरे साधले परब्रह्म. पुढं शरीर सगळं ही शुद्ध. हे मस्त आहे. शरीर शुद्ध आहे, आपण बरबटून टाकतो. बुद्धीत काय पण भरतो, हृदयात काय पण भरतो, काही खातो, काही पितो, इथं आपण शरीराची वाट लावतो. देताना देवानं शुद्ध दिलंय. तुम्हाला सांगू का, देताना शुद्ध दिलंय, वाटोळ आपण केलेलं आहे. एक जण किराणा दुकानात गेला. गेल्यानंतर आता उन्हाळ्याचे दिवस होते, दुकानदारानं लई जबाबदारीनं काळजीपूर्वक गुळ जपून ठेवला होता, वितळू नये म्हणून. गिऱ्हाईक घ्यायचं नाही. मग एक जण आला, म्हणला ओ गुळ आहे का? म्हणला उद्या रामनवमीचं पुरण घालायचंय बायको मध्ये. गुळही पाहिजे, डाळही पाहिजे, पण तुमच्या दुकानात तवाच नेणार. तुमचा गुळ जर व्यवस्थित असेल तर. आज वितळलेला नको. त्या म्हणा दुकानदार म्हणला उन्हाळ्याचे दिवस आहेत, थोडाफार इकडे तिकडे होणार. म्हणला नाही, चांगला गुळ असेल तर द्या. दुकानदार म्हणला भारीतला देतो. पॅकिंग मधला सेंद्रिय गुळ दिला. ते म्हणला दिला ती दिला. आता 1-1 किलोचे पॅक येतात ना सेंद्रिय गुळाचे. आता सेंद्रिय असतो का नसतो का माहिती, शिक्का तर मारलेला असतो. सेंद्रिय गुळ दिला पॅकिंग मधला किलोचा. दिल्यानंतर ती ऐकायला पुढे तयार. अहो म्हणला ही पॅकिंग मध्ये ही वितळलाय, पगळलाय का घट्ट आहे, मला कसं कळायचं? दुकानदार म्हणला आता दिसतोय डे बाकी, याला काय झालं? नाही म्हणला थोडा काढून दाखवा तुकडा तर नेतो म्हण. दुकानदार म्हणला भवानीच्या पारी कशाला गिऱ्हाईक परत जाऊन द्यायचं, देऊ तुकडा काढून. एक नेणार आहे, चांगला तर आहे, दुकानदाराला गॅरंटी. त्यानं ती तुकडा काढला दुकानदारानं आणि मग दिला त्याकडे. हे बघा म्हणे, कुठे गेला ऐकी, यात साखर मिक्स आहे बरं, बघू ना खाऊ दे. हे बघा म्हणला व्यवस्थित आहे. त्यानं काय केलं माहितीये का मामू, हातात घेतला
असं करून बघितलं, असं करून बघितला, म्हणला तुम्ही तर म्हणला घट्ट आहे, इथं पार पातळ आहे म्हणला. म्हणला नव्हता, तू क्या. कळतंय का? तस शरीर असताना शुद्ध आहे, वाटोळ तुम्ही आम्ही केलंय त्याचं. साधलं त्याला साधलं, साधलं आता कधी संपतंय कुणास ठाऊक. 9 पर्यंत संपलं तर बरं आहे, आपण तिथं थांबावं लागेल. आणि काय पण म्हणा बरं, 13 वर्ष इंदापुरात सप्ताह साधला चांगला, इथं सप्ताह छान होतो बरं, खरंच होत. आणि त्यात मला रामनवमीच्या आदल्या दिवशी कीर्तन दिल्यावर तर माझ उद्याच्या तयारीत आजचं कीर्तन छान होतं. तुम्हाला आवडू न आवडू मला काय करायचंय, मला माझं कीर्तन साधलंय आता, कारण पाठबळ मोठं आहे माझ्या माग, माझं तिला आहे गुरु आहे. म्हणून शरीर सकळ ही शुद्ध, शरीर निधीचाही निध, शरीर तुटे भवबंध, वसे मध्यभागी देव शरीरा. भगवान परमात्मा ज्या शरीरात राहायची इच्छा करतो, ज्या हृदयात राहायची इच्छा करतो, इतकं पवित्र शरीर आहे. म्हणून या शरीराचा उपयोग आपल्याला किंमत नाही कळली का, तर आपल्याला मिळलंय. आपल्याला जे सहजासहजी मिळतं ना, माणसाला त्याची किंमत कळत नाही. पंक्तीमध्ये अन्न का वाया जातं, ताटामध्ये का ठेवलं जातं, आता इथं राहतं का नाही आज कळलं, आज फिरू पंक्तीत. घे काय होतंय त्याला, घे काय होतंय त्याला, घरनं आणून वाढा. अन्नदान करणारे मोठ्या अंतःकरणपूर्वक मोठं हृदय करून अन्नदान करत असते. सप्ताह करणारे, देणगी देणारे मोठ्या अंतःकरणानं देणगी देत असते. एका कणा कणाची सुद्धा किंमत आपण केली पाहिजे. जेवढं पाहिजे तेवढं. म्हणून ज्याला साधलं, ऐका आपल्याला मिळालंय, स्वस्तात मिळालंय, म्हणून आपल्याला किंमत नाही त्याची, नाही किंमत. याची किंमत ज्याला मिळालं नाही त्याला विचार. कुणाला मिळालं नाही, स्वर्गातल्या देवांना मागू मिळालं नाही. त्यांना इच्छा होती, काय होती, साधलीचा. त्यांनी टाइम बघितला, बाबा महाराजाला सगळं बोलायला मला बोलायला मिळावं म्हणून का उरकाव म्हणून बोलायला मिळावं. स्वर्गातल्या लोकांना मिळालं नाही, आपल्याला मिळालं म्हणून किंमत नाही, त्यांना मिळालं नाही. आता आपण काय झालं, माणूस गेला एखादा, त्याच्या फोटोवर लिहायला माणसं मागे पुढे बघत नाही, कैलासवासी, वैकुंठवासी, स्वर्गवासी. जाईना का, जात बी असतील. आता घरच्यांनी पाठवले म्हणजे जावंच लागत त्याला, जात बी असतील. पण विशेषतः बघा महाराज, काय काय आमचे बादर भजन करते, कीर्तन करते, टाळ वाजवते, भरपूर सेवा करते. त्यांना विचारा, तुम्ही एवढी सेवा का करता, का भजन करता, का कीर्तन करता? म्हणजे आम्हाला वैकुंठाला जायला मिळावं, आम्हाला स्वर्गात जायला मिळावं. येडेपणाला कळत आहे. जे तिथं गेले त्यांना हिथं यायचंय, आणि आपण भजन करतोय तिथं जायचंय. नामदेवरायांना विचारा वैकुंठात काय, ते म्हणजे काय ढेकळं काय नाही तिथं. नामदेवरायांना वैकुंठासी आम्हा नको धाडू हरी, वासुदेव पंढरी सर्व काळ, वैकुंठ पोपट जुनाट झोपडी नको आडाआडी घालू आम्हा. आता बघा तिथं काकडा भजन होत नाही, नृत्य करताय तुम्ही, भजन म्हणताय ना, मोठमोठं माईक बीक लावून आपण करतोय का नाही, ही तिथं नाही. नामदेवराय म्हणतात वैकुंठी जाऊन काय बा करावे, उगेची बैसावे मौन. तिथं गप बसवतात लोक, नामा म्हणे माझं येथेच ओठे. भजन चालू केले की म्हणतात गप आहे, इथं बस काहीच बोलायचं नाही, इथं गप बसायचं. गप बसणं चांगलं का भजन करणं चांगलं? साधलंय ना, घ्या पदरात पाडून.
विठ्ठल विठ्ठल. आता ऐका शेवटचा पॉइंट होता बस झाला ताई साधायचं. अहो कृष्णाला पण जन्म घ्यावा लागला माणूस म्हणूनच. आता त्यांना माहिती जी काय साधायचंय ती देव बनवून मुकुट घालून मोरपीस अडकून 4 हाताचा 10 हाताचा 15 हाताचा 20 किती बी हाताचा अनंत रुपये अनंत वेशी देखील मी त्याशी चतुर्भुज होऊन मला साधणार नाही. मला माणूस बनवूनच यावं लागेल. विशेषतः आहे का नाही. रामचंद्र प्रभू सुद्धा उद्या जन्माला येणार आहेत. जन्माची कथा उद्या पूजनीय गुरु महाराज सांगतील बरं का. रामचंद्र प्रभू सुद्धा जन्माला आले. 4 हात घेऊन आले होते पण कौशल्य मातेनं अडवलं. हे तू ठरवलं काय होतं म्हणे 4 हाताचा देव बनून नाही येणार, तू मनुष्य बनून येणार, तू नारायण बनून नाही येणार, तू नर बनून येणार म्हणून वचन दिलं ना. नारायण 4 हाताचा असतो आणि नर 2 हाताचा असतो. तू 4 हाताचा नको आम्हाला म्हणे. मग रामचंद्र प्रभू कौशल्य मातेला विचारतात काय करू मग म्हणे 4 हात नको 2 हात पाहिजेत. देव 2 हाताचा पाहिजे मला. माणसात मिसळून जाणारा देव पाहिजे. मग रामचंद्र प्रभू अजून नाव ठेवायचंय बरं का राम म्हणून उद्या ठेवायचंय. आल्यानंतर कौशल्य माता म्हणाल्या 4 हाताचा नको म्हणे नारायण नको नर पाहिजे. रामानं 2 हात कमी केले 2 हाताचे झाले. 2 हाताचे झाल्यानंतर कौशल्य मातेला विचारलं आई आता मी वाटतो का तुझं पोरग. कौशल्य माता म्हणल्या आता तर तोडत फिरवलं. कौशल्य मातेने म्हणे काय झालं वाटत नाही का तुझा मुलगा. म्हणजे नुकतंच जन्माला आलेलं बाळ काय एवढं मोठं असतं का म्हणे 8 वर्षाचं. हा मग काय करू म्हणे लहान हो नेहमी सांगत असतो. रामचंद्र प्रभू म्हणले बास का. आई साहेब म्हणले हो लहान अजून लहान झाले. बास का अजून लहान हो. बास का अजून लहान हो. बास का अजून लहान हो. बास का बास का बास. लहान झाले देव. लहान झाल्यानंतर कौशल्य मातेनं मांडीवर घेतलं. मांडीवर घेतल्यानंतर आई बघ तू सांगतीये तसा मी झालो का नाही. वाटतो का नाही आता लहान मुलगा नुकताच जन्माला आलेला वाटतो का नाही. बाळ वाटतो का नाही मी. आई म्हणली कशाचं बाळ कशाचं काय. आणि काय झालं नुकतंच जन्माला आलेलं बाळ जसं असतं तसा तू नाही. आता काय प्रॉब्लेम आहे देव म्हणली. आई म्हणली झालाय बारक्या बाळासारखा बोलतोय मोठ्या माणसासारखं. देव म्हणले तर ही बी प्रॉब्लेमच आहे आणि करू काय. कौशल्य माता म्हणले आता रड. रामचंद्र प्रभू म्हणले मी कशामुळे रडू. माझ्यावर कोणतं संकट आलं. युद्ध तिकडं झालं मी इकडे कशाला रडू. कोणतं संकट आलं. कौशल्य माता म्हणल्या संकट तुझ्यावर नाही. तू ज्या भक्तांचा सांभाळ करतो ज्यांना तुझी गरज आहे जे तुझे भजन करते त्यांच्यावर आलेलं संकट दूर करण्यासाठी संत महात्म्यांवर आलेलं संकट दूर करण्यासाठी ऋषी मुनींवर आलेलं संकट दूर करण्यासाठी तू रड. देव म्हणले तसं असेल तर ठीक आहे. आणि मग रामानं रडायला सुरुवात केली. माता सुनी वचन सुजाना रोदन ठाना वही बालक सूर भूपा यह चरित जे गावही हरि पद पावही तेन परहि भव खूबा. उद्याच्या लहरी आज यायला लागल्यात रिटर्न माग त्यामुळे गोळ होतोय जरा. ती आवडता विषय ना. आवडता विषय असला की जरा तसं होतं. ठीक चला. राम पाहिजे बरं का आपल्याला. आपल्याला श्रीराम बी नको. या मंदिरातला राम आहे का श्रीराम आहे. बाहेर आहे ती श्रीराम आहे. आतला राम आतला राम बाहेर श्रीराम. ज्यानं धनुष्यबाण घेतलाय ती श्रीराम आहे. आणि जो सगळ्यांवर फक्त प्रेम करण्यासाठी कृपादृष्टी टाकण्यासाठीच जन्माला आला
ती राम आहे. आणि जी भारत का बच्च्यावर गल्लीतनं फिरतो ती श्रीराम आहे. आपलं प्रत्येकाचा राम वेगळा आहे बरं का, प्रत्येकाचा राम वेगळा. मला नेहमी वाटतं आपलं हृदय आधीच तर युद्धाने नेहमी आपले मन लय बिघडलेली, भंगार झालोय आपण, बिघडलेलो आहे आपण. आपल्याला दुसऱ्याचा राग द्वेष, कोण वरचढ झालं की त्याला खाली ओढणे, कोण खाली गेलं तर त्याला तसंच लाथानं खाली टाकणे, हे आपला स्वभाव बनलाय. यातून बाहेर यायचं असेल तर श्रीरामाची गरज नाही आपल्याला, रामाची गरज. राम पाहिजे, राम पाहिजे. मला तर देवाने विचारलं तुला राम पाहिजे का श्रीराम पाहिजे? मला कृष्ण सुद्धा नको, श्रीकृष्ण नको, कृष्ण पाहिजे. प्लेन कृष्ण, प्लेन राम. आगे पिछे दोन गाड्या पण नका लावू, मोकळा काम पाहिजे, रिकामा राम. ज्यानं आमच्यासाठी महालातून बाहेर पडता यावं, कौशल्याच्या अंगणातून, दशरथ महाराजांच्या अंगणातून बाहेर पडता यावं म्हणूनच ज्याला अवतार घ्यायचा ती राम आहे. राम पाहिजे आपल्याला. बघा संत महात्म्यांनी श्रीराम शब्द लय कमी ठिकाणी वापरला, रामच वापरला. राम म्हणता रामची होईजे, राम शब्द आलाय. काल अभंग घेतला होता महाराजांनी, राम म्हणता तरे जाणता नेंता, मुकायाती भलता कुळहीन, राम म्हणता न लगे आणि कसायास, केले महा. सगळीकडे राम आहे. राम राम दोन्ही अक्षरे, सुलभ आणि सोपा रे. महाराज म्हणतात राम. या वासुदेवामध्ये राम राम स्मरा आधी, रामच आहे. श्रीराम कुठे आहे? संत महात्म्यांनी श्रीरामाला कधीच मागं टाकलं, कारण श्रीरामांना पुढे आणलं तर वादविवाद होईल, राम पुढे आला तर संवाद होईल, आणि श्रीराम पुढे आणला तर विवाद होईल. आपल्याला राम पाहिजे. भजन्यांनी तरी श्रीरामाच्या नादीला लागू ना, रामाच्या नादीला राम पाहिजे. भजन आठवतेत पण मला बोलता यायचं नाही पुढे, त्यामुळे मी आता पुढे चलतो. राम पाहिजे आपल्याला. राम राम स्मराधी, काय का नाही? अजून काय बघा, रामाचं काय आठवलं तरी म्हणा, काय नाही अडचण. राम पाहिजे, सगळीकडे राम आहे. जिथं एकेरी नाव येतं तिथं प्रेम असतं. आणि तुम्ही एक प्रयोग करून बघा घरी, कधी बोलू ना थोडं आलंय तर प्रयोग करून बघा. श्रीराम जयराम जय जयराम छान आहे, ते पण सॉफ्टच आहे बरं का. श्रीराम जयराम जय जयराम पूर्ण मंत्र म्हणला आनंद द्या, फक्त जय श्रीराम राडा होतो. मग श्रीराम जयराम जय जयराम छान आहे मंत्र, पण फक्त श्रीराम जरा थोडंच अवघड जातं बरं का. मला वैयक्तिक मत आहे, वैयक्तिक असं सांगतोय मी. कारण माझ्यात बीजारोपणच रामाचं झालं तर मी श्रीरामाच्या नादी कशाला लागू? मला पाहिजे राम. राम विभीषण, मी त्या दिवशी सरांच्या घरी पण सांगितलं, विभीषणाने स्वतःच्या घरावर बी रामच लिहिलं होतं. महात्मे म्हणते रामच लिहिलं. रावण, तुम्ही म्हणतात रावण वैतागला नाही का विभीषणाला? वैतागला होता. विभीषणाने बरोबर श्रीराम लिहिलं असतं तर विभीषण अडकला असता बरं. श्री कशाचा जोडलाय म्हणजे गोड झाला. राम लिहिलं होतं. आणि मग विभीषणाला विचारलं रावणाने एक दिवशी, अरे माझा भाऊ असला म्हणून तुला सोडीन असं वाटतं काय? माझ्या शत्रूचं नाव कशाला लिहिलंय? रावणाच्या मुखातून आयुष्यभर राम आला नाही बरं का, मरतानाच फक्त एकदा राम आला. जन्माला मारलंय कहा राम हा हत उपचारी, जन्माला मारलंय राम कहा है, एकदाच राम आला. इतर रावण सुद्धा राम म्हणतो, आपण श्रीराम. राम पाहिजे आम्हाला. विभीषणानंतर राम लिहिलं होतं बरं का. राम लिहिल्यानंतर रावणाने विचारलं होतं, तर आपण विचारतो आपल्या गावात त्याचं कीर्तन कसं काय ठेवलं? तसं म्हणते ना, राम लिहिलं होतं. मग रावणाने विचारलं होतं तू राम लिहिलंय? रावणाने विचारलं माझ्या शत्रूचं नाव तू तुझ्या घरावर लिहिलंय, तुला सूट दिली म्हणजे काय बी का? शंख चक्र गदा पद्म दार तुळस सगळं तुला मुभा दिली, आणि तू डायरेक्ट घराचं नामकरणच करून टाकलं, माझ्या शत्रूचं नाव लिहिलं. विभीषण म्हणला दादा त्याचं कसं आहे? ते मला कसं आहे? मी त्याच्यासाठी राम लिहिलंय. कशासाठी? म्हणे तुमच्यावर आणि माझ्या वहिनीवर माझं जास्त जीव आहे म्हणे. म्हणजे कसं काय?
मग दोघांचं नाव भिंतीवर लिहायचं म्हणलं घराच्या वर, लय मोठं नाव होईल, रावण मंदोदरी. एवढं होतंय ते घरावर एवढं मोठं नाव शुभून दिसतं का अण्णा? नाही. म्हणून रावणाचा रा, मंदोदरीचा म, असं म्हणून राव भगवान प्रभू रामचंद्र मनुष्य रूपच त्यांना पाहिजे, कारण त्यांना माहिती आहे. या परत पॉइंटवर हे अवतार घेतला, 2 हात 2 पाय, जसा माणूस आहे तसं आपण अवताराला आलो, जन्माला आलो, आईच्या उदरातून जन्माला आलो. जसं सामान्य मनुष्य जन्म घेतो तशा पद्धतीनं, त्या पद्धतीनं जर आपण अवतार घेतला तर आपल्याला सगळं साधन. जसं शरीर मिळाल्यावर साधणं गरजेचं आहे, या शरीराची किंमत स्वर्गातल्या देवाधिकांना सुद्धा कळली नाही. रामकृष्ण आदी करून जेवढे अवतार झाले देवाचे 2-2 हाताचे, त्याच्याच घेणं देणे आपलं. 2-2 हाताचे 2 पायाचे जेवढे अवतार झाले त्या सर्व अवतारांनी माणसात शिरून परमार्थ केला, माणसांमध्ये जाऊन प्रत्येकाचं कल्याण केलं. जे जास्त हाताचे देव आले की त्यांच्याकडे भक्ताला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? बरोबर आहे का नाही? बालाजीकडे ठिकाण आहे ही, बालाजीकडे आपल्याला जावं लागतं, त्या द्वारकाधीश कृष्णांच्याकडे आपल्याला जावं लागतं. बरोबर आहे का नाही? अयोध्येचा श्रीराम आहे, आता त्याच्याकडे आपल्याला जावं लागतं. पण जो फक्त राम आहे, आमचा पंढरपूरचा पंढरीनाथ, त्यानं कुठलंच शस्त्र असलं घेतलं नाही. ती मला आता भांडणात सगळी जन्म गेले म्हणलं आजपर्यंत होता. राम झालो तरी मारावं लागलं, कृष्ण झालं तरी राक्षसांशी, सगळीकडे युद्ध 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 युद्ध. आता कुठं तरी संवादाची गरज आहे, म्हणून त्यानं काय केलं, सगळी शस्त्रास्त्र काही घेणं देणं नाही म्हणे, कमरेवर हात ठेवले. तरी मग समर्थ रामदास स्वामींनी चुटकी घेतली तिथं गेल्यावर पंढरपूर. तुम्ही मुखदर्शनाला जाताना तिथे लिहिलेले आहे, तुम्ही बघा कधीतरी. समर्थ रामदास स्वामी म्हणजे त्यांनी विठ्ठलाला पाहिलं, त्यांनी विठ्ठलात राम बघितला आणि ते काय म्हणते, इथे उभा का श्रीराम, मनमोहन मेघ श्याम, चाप बाण काय केले, कटावरी कर ठेविले. हे माझा रामा, असल्या कसल्या विचित्र अवतारात तू इथं उभा आहे, कमरेवर हात ठेवून. चाप बाण काय केले, धनुष्यबाण काय केले, कमरेवर हात ठेवून निवांत उभा आहे. राम म्हणल्यावर तुमचीच वाट पाहत होतो म्हणून उभा आहे. वाट पाहे उभा, भेटीची भेटायसाठी उभा आहे, लढायसाठी नाही. कृपायुता आमचा पंढरी जरा वाट पाहे उभा, भेटीची आवडी, कृपाळुता तडी उतावे. मी कधी मंदिरात गेलो ना रामाच्या कृष्णाच्या, मी कधी ते धनुष्य बिनुष्य बघितच बसत नाही. त्याला बघ, आता मला सवय लागली तळगाजरडी राम बघायची, गुरूंच्या गावचा राम बघायची सवय लागली मला. हा, मोरारी बापूंच्या तिथं मंदिर आहे गावामध्ये, आता मध्ये गेलतो गेल्या वर्षी. त्या मंदिरामधला राम आहे ना महाराज, त्या रामाच्या हातामध्ये कुठलंच शस्त्र नाही, नुसतं असा बसलेला. तुम्ही मोरारी बापू राम मंदिर असं लिहा काय तर गुगलला, तुम्हाला लगेच दिसेल. एक 4 भाऊ आहेत, राम लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि सीता आई साहेब शेजारी बसल्यात. इकडे 2 जण राम लक्ष्मण, आपलं राम आणि सीता मध्ये बसलेत. सीता राम आणि सीता आई साहेब शेजारी शेजारी बसलेत मध्ये, आणि लक्ष्मण भरत शत्रुघ्न आणि 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 हनुमानजी
हे असं पंचायतन आहे, राम पंचायतन. दक्षिणे लक्ष्मणो यस्य राम वामे तु जनकात्मजा पुरतो मारुती यस्य तम वंदे रघुनंदनम. असं पंचायतन रामाचं बसलंय तिथं. आणि एकाच्या सुद्धा कपडे सुद्धा भडक नाहीत कोणाचे. सगळ्या कपड्यांना सुद्धा कलर असा फेंट आहे. कारण घरात भडक कपडे माणूस भरत घालत नाही. बरोबर आहे का नाही? घरात भडक कपडे घालून बसतो का माणूस? नाही. घरात स्मूथ अँड सॉफ्ट. बरोबर आहे का नाही? आणि बरोबर आहे ना? काही सांगा बरं का, घरामध्ये व्यक्ती बसताना कधी पण स्मूथ एकदम हलके फुलके कपडे, लय दिवस वापरून पार पुजाय आलेले कपडे घरात घालून. वन येणार असल्यावरच नखरे करायला माणूस जरा चांगले कपडे घालतो. असा तिथला राम बघितला ना महाराज, त्याच्या हातामध्ये कोणतंच शस्त्र नाही. त्यांना एक दिवशी विचारलं होतं कोणीतरी, म्हणजे सगळीकडे रामाचं धनुष्य आहे, तुम्ही रामाच्या हातचं धनुष्य काढायचं धाडस कसं काय केलं? म्हणले माझा राम मैदानात कुठं उभा आहे, माझा राम माझ्या घरात बसलाय. घरात कोणी शस्त्रास्त्र घेऊन बसत? इथं कोण कटिंग वाले आहेत का? आहेत का? आहेत का? कटिंगच्या दुकानातली कात्री कंकवा घरी घेऊन जातं काय कोण? दुकानातलं दुकानात. महाराज आप्पा कीर्तनात जॅकेट घेऊन उभा राहता का? नाही. कोर्टात जॅकेट. इथं काय जॅकेटचं काम? डॉक्टर सुद्धा स्टेटस्कोप, इंजेक्शन, गोळ्यांच्या डब्या बाटल्या जी काय असत ते काय दवाखान्यात घरी घेऊन येतात का? नाही येत घरी. गरज पडल्यावर बघू, पण सगळं दवाखान्यात ठेवून येते. तसं राम जवळ रणरंग धीरम, रणांग जातंय, तेव्हा त्याला शस्त्रास्त्रांची गरज आहे. आणि हृदय हे घर आहे ना, शरीर सुखाचे घुसुले, आणि तिथं सुख म्हणजेच परमात्मा. आणि हृदयात राम तैसा हृदयामध्ये मी राम असता सर्व सुखाचा आराम. की भ्रांताचे काम विषयावरी हृदयात राम आहे का नाही? मग हृदय हे घर आहे आपलं. मग घर रूपी हृदयामध्ये रामाला शस्त्र घेऊन टोचलं तर काय करायचं? रामाला म्हणायचं माझ्या हृदयात येऊन बसायचं तर तुझी शस्त्रास्त्र धनुष्यबाण सगळं बाहेर, मग आत येऊन बस तर एंट्री. तिथला राम असा आहे म्हणून तुम्ही बघा. कारण घरात राम असतो का नाही, तो शस्त्रास्त्र नाही घेत. रणांगणात त्याला लढायचं असलं की जिथल्या तिथं जे ते सोंग करणं त्याला गरजेचं आहे, जे ते नाटक करणं त्याला गरजेचं आहे. महाराज तू 22 तास कसा ही लोकांना कुठं नाही. कीर्तनात 2 तास किती सोंग करतोय, लोक त्याला पकडून बसले. तुम्हाला वाटतं मी हित जसा आहे तसा घरात आहे? चला चला पुढे. मी माझं नाव घेतलं, सगळं तुमचं बी तू तीच आहे. घरोघरी मातीच्या चुली
शहाण्या कीर्तनकाराने कीर्तनात नारळ घ्यायचा नसतो, साधत नाही. कळलं त्याला, कळलं, जाऊ द्या, सोडून द्या. भगवान प्रभू रामचंद्रांनी ज्या शरीरानं मला प्रत्येक माझ्या उपेक्षित गरीब ज्यांच्यापर्यंत कुणीच पोचत नाही अशा माझ्या प्रेमी भक्तांपर्यंत पोचता यावं म्हणून त्याला माहिती होते या शरीरानंच टाकण्यासारखं. राम गेलेत कुणा कुणा कशी बघा, मोठे मोठे सगळे रामाकडे येते, पण राम मात्र कुणा कुणाला तारलंय राम. जटायू सारखं गिधाड पक्षी आहे मान, मारुती रायांसारखं वानर. मारुती राय तर भगवान शंकरच आहेत साक्षात. राम अवतारासाठी पहिली उडी मारुती रायांनी घेतली होती. आणि विशेष म्हणजे विशेष बघा, आपण तरी म्हणतो हे मनुष्य शरीर परत मिळावं सर, पण मारुती रायांनी ज्या वेळेस भगवान शंकरांनी ज्यावेळेस मारुती रायांचा अवतार घ्यायचा राम कार्यामध्ये, मी पहिला अवतार मारुती म्हणून घेणार म्हणून मारुती रायांचा अवतार घेतला. मनुष्य शरीर नाही सिलेक्ट केलं, वानर शरीर, वानराकार विग्रह पुरारी. तुका बऱ्याच होतं म्हणतात शरण शरण हनुमंता, मारो रामदूता किंवा ऐसा मारुती उपकारी, तुका लोळे चरणावरी. रामाच्या सेवका शरण आलो म्हणे तुका, मरकट अवतार घेतला. महाराज म्हणतात, नाथ महाराज म्हणतात, योनी जन्मला मरकट. काय वैष्णवा माझी अतिश्रेष्ठ, हनुमान म्हणाया कनिष्ठ, ऐसा पापिष्ट कोण आहे. नाथ महाराज म्हणतात वानराचा अवतार घेतला. अहो बिभीषणाला सांगू का थोडं, संपवत काय नाही अडचण, टेन्शन घेऊ नका. बाकी मारुती रायांनी ज्यावेळेस बिभीषणाला स्वतःचा परिचय करून दिला ना महाराज, भक्त कसा असतो, खरा सेवेकरी कसा असतो बघा. रावणापुढे सुद्धा मारुती रायांनी स्वतःचा परिचय करून दिला. कुठंच स्वतःचं नाव नाही, सगळीकडं फिरवून 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 रामाचा पराक्रम सांगितला, त्याचा मी दास आहे असं म्हणते. सुंदरकांड बघा त्याच्यापेक्षा बिभीषणाचे इथं ऐका. बिभीषणापाशी गेले आणि बिभीषणापाशी मारुती राय गेल्यानंतर राम नाम घेणारे श्रीराम, राम नाम घेणारे मारुती राय बिभीषणाला स्वतःचा परिचय करून देतात. बिभीषणानं ज्यावेळेस रणगाणं सुरू केलं ना, माझा तामसी देह आहे, मी राक्षस म्हणून जन्माला आलोय, भजन होत नाही, होय ही भजनानं तामस देह, या तामसी शरीरानं देवाचं भजन होत नाही. भजन करायला गेलो तर माझा भाऊ आडवा चालतोय, मला पहिला तीच चालणार आहे आडवा. मारुती राय म्हणली पहिले घरचे आडवे चालणार आहेत, गाव नंतर उडी मारते. मग मारुती राय म्हणले, अहो बिभीषणा तुम्ही किती कमी स्वतःला लेखताय, तुम्हाला तरी मनुष्य शरीर मिळलंय म्हणे, पण मी बघा मी विभीषणाला मारुती राय स्वतःचा परिचय रामायणात करून देतात. बघा काय म्हणतात, कहू कवनमय परम कुलीना. मी काय मोठ्या कुळात जन्माला आलोय काय विभीषणा. मारुती राय म्हणते, कपी चंचल सबही विधिहीना. वानर म्हणून आलोय, कपी त्यात चंचल स्वभाव माझा, वानर म्हणून आलोय, चंचल स्वभाव, कुठल्या मोठ्या कुळात जन्म नाही. आणि त्याच्यात पुढे सांगू का माझं विशेष, आमच्या जातीचं विशेष काय म्हणे, मारुती माकडाच्या जातीचं विशेष काय,
रातले जो नाम हमारा. सकाळ सकाळ आमचं कुणी नाव घेतलं तेही दिनताही न मिले आहारा. त्या दिवशी त्याला खायला मिळत नाही. मारुतीराय आणि अशा मारुतीरायना रामचंद्र प्रभू जवळ करा. म्हणून तुकोबाराय सुद्धा मारुतीरायांना दटवला. म्हणून मारुतीराय मनुष्य अवतार घेऊन नाही आले, वानर अवतार घेऊन आले. रामचंद्र प्रभू मनुष्य अवतारात आले आणि रामाच्या कार्यामध्ये जे जे सगळे जण आले ते कुठल्या मोठ्या कुळातले होते, कोण श्रेष्ठ होत, कोणच नाही. रामानं प्रत्येकाला आपलंसं केलं तिथं तिथं जाऊन. मारुतीराय असतील, गिधाड नावाचा ती जटायू असेल, जटायूला तर बापाचा दर्जा दिला. तू माझा बाप आहे म्हणे. तू गेल्यानंतर तुझा 10वा केल्याशिवाय इथून जात नाही. 10 दिवस जटायूसाठी रामचंद्र प्रभू एका ठिकाणी थांबले. किती विशेष आहे महाराज. शरीर कुठलं आहे महत्वाचं नाही, साधलंय का. देवालाही वाटलं हे राम शरीर घेऊन यावं, मनुष्य शरीर घेऊन यावं आणि मग म्हणजे मला साधन. मग बारक्या बारक्या ठिकाणी रामचंद्र प्रभू पोचले आणि असा प्रत्येक ठिकाणी पोचणारा प्रेमळ परमात्मा, ज्याला फक्त प्रेमासाठीच, थोर प्रेमाचा भुकेला आज दुष्काळ तयाला, त्याला प्रेम पाहिजे. राम ही केवल प्रेम पियारा, जानी लेऊ जो जाननी. रामाला फक्त प्रेम पाहिजे, कृष्णाला फक्त प्रेम पाहिजे. प्रेमा विना नाही समाधान. असा असणारा फक्त राम, असा असणारा फक्त प्रेमळ राम, प्रेम करणारा राम. आणि प्रेमालाच एक सिमिलर शब्द आहे समान, त्याच कोटीतला शब्द आहे कृपाळू. श्रीराम चंद्र कृपालु भजो मन हरण भव जो ज्यावेळेस संकट येईल त्यावेळेस उडी घेतो ना, त्यालाच प्रेमळ म्हणायचं आणि त्यालाच कृपाळू म्हणायचं. ऐसी कृपा वावने न वाजले